नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे दीपक रागिणीला म्हणत असतो की मॅडम काम झालंय. तेव्हा रागिणी म्हणते, उत्तम दीपक, शाब्बास. म्हणजे अगदी अपघात वाटेल असा घातपात उत्तमरित्या सगळं जमवून आणलंस. पण काय, कसं जमवलंस, कसं आहे सगळं? तेव्हा दीपक म्हणत असतो, मॅडम मी तुमच्या कंपनीच्या बाहेर गेलो. तिथे गेल्यानंतर वॉचमन होता. वॉचमनला दीपकने हवे तेवढे पैसे दिले आणि तो म्हणाला, हे घे, ही तुझी रक्कम आहे, डोळे बंद ठेवायची. जोपर्यंत मी इथे माझं काम करतोय तू तुझे डोळे बंद ठेवायचे. तू काही बघितलंच नाही आहेस असं वाटायला पाहिजे. त्यानंतर दीपकने महाजन गारमेंटचं जे बोर्ड असतं त्याच्याकडे त्याने लक्ष दिलेलं असतं आणि ते कुणाच्या तरी डोक्यावरती पडेल अशी त्याने संपूर्ण तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा दीपक म्हणतो, मॅडम आणि मग ते बोर्ड नेमकं कुणाच्या डोक्यावरती पडतंय आणि कसं हे बघण्यासाठी मी रात्रभर तिथेच बसून होतो आणि लपून छपून हे सगळं बघत होतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो नेमका त्या ठिकाणी आता कोलते जात असतो. कोलते ऑफिसला आलेला असतो आणि तो आतमध्ये जाणार तेवढ्यातच कंपनीचं बोर्ड त्याच्या डोक्यावरती पडतं आणि जब्बर मार बसतो आणि मग काय, मग त्याला हॉस्पिटलला हलवावंच लागतं. तेव्हा रागिणी म्हणते, वा दीपक वा, शब्बास, खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित जुळून आल्या. पण बिचारा कोलते या सगळ्यामध्ये फसला. कोलते चांगला माणूस होता. तेव्हा रागिणी म्हणते, असू दे, आपल्या फायद्यासाठी काही लोकांचे बळी घ्यावे लागतात. आता असतं एखाद्याचं नशीब अगदी दुर्दैवी आणि त्याच लोकांचे बळी जातात आपल्या फायद्यासाठी. जाऊ दे, असतात काय काय लोकांच्या नशिबाचे भोग जे त्यांना भोगायचे असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दीपक म्हणत असतो, हो ना, ज्याच्या त्याच्या नशिबाचे भोग. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते, हे घे, हे तुझं नशीब घे, हे तुझे कामाचे पैसे. आता पुढे तुला काय काम करायचं आहे हे माहिती आहे ना? तेव्हा दीपक म्हणतो, हो मॅडम, मला माहिती आहे. तेव्हा रागिणी म्हणत असते, आता तुला माहिती आहे का, ह्या कोलतेमुळे आहे ना मी आता 2 जणांमध्ये भांडण लावणार आहे. तेव्हा दीपक म्हणतो, ते कसं काय मॅडम? तेव्हा रागिणी म्हणते, अरे कसं काय कसं नाही हे बोलायचं नसतं. कधी कधी शांतपणे जे काही घडत असतं ना ते बघायचं असतं. तेव्हा ती म्हणत असते की आता संकर्षण आणि आकाश या दोघांमध्ये मी असं काही भांडण लावेन ना की त्यांनाच कळणार नाही की त्यांचं हे भांडण नेमकं कुणी लावून दिलंय ते. आणि हा वजीर मात्र बाजूलाच थांबणार. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता हॉस्पिटलमध्ये जिथे संकर्षण अधिकारी असतो त्याच ठिकाणी रागिणीने दीपकला कोलतेला हलवायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे कोलतेची बायको खूपच जास्त रडत असते. ती म्हणत असते की डॉक्टर, प्लीज तुम्ही माझ्या मिस्टरांना वाचवा, प्लीज त्यांना बरं करा. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या मिस्टरांचे सगळे रिपोर्ट बघितलेत. त्यांना जो कट बसलाय तो खूपच जास्त डीप आहे. त्याच्यामुळे ऑपरेशन व्यवस्थित झालं तर तुमचे मिस्टर लवकर बरे होतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी त्यांना बरं करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. तर तिथे मागे रिसेप्शनला आकाश आणि अथर्व दोघेजण आलेले असतात. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की सिस्टर, ओटी रेडी आहे का? तेव्हा ओटी वगैरे संपूर्ण रेडी करून ठेवलेली असते. तेव्हा इथे कोलतेची बायको म्हणत असते, डॉक्टर प्लीज प्लीज तुमच्यावरतीच आता विश्वास आहे, माझ्या मिस्टरांना बरं करा. तेव्हा संकर्षण म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा इथे आता कोलतेची बायको तिथेच उभी असते. त्यानंतर प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आकाश आणि अथर्व दोघेजण आलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो, वहिनी काय सांगितलं डॉक्टरांनी, काय बोलले डॉक्टर? तेव्हा इथे आता कोलतेची बायको म्हणत असते की हे बघा, त्यांना खूप जास्त मार बसलाय. आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो पण तिथे त्यांना काही घेतलं नाही. त्यांनीच आम्हाला इथे पाठवून दिलं आहे. म्हणून आता त्यांचं ऑपरेशन सुरू करायचं आहे असं डॉक्टर म्हणत होते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, कोलतेला काही नाही होणार. आम्ही आलो आहे ना इथे, आम्ही आता सगळे जबाबदारी घेतो. कितीही खर्च होऊ दे, मोठ्यातले मोठे डॉक्टर बोलवावे लागले तरीसुद्धा आपण बोलूया आणि कोलतेला बरं करूया. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा अथर्व म्हणतो, वहिनी हे बघा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. या बरं इथे इथे येऊन बसा. अथर्व आणि आकाश अगदी इथे भावाप्रमाणे तिची आता काळजी घेत असतात. तेव्हा अथर्व म्हणत असतो, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आकाशसुद्धा आलेला असतो.
तो आता इथे वॉर्ड बॉयला विचारतो की काय झालं, डॉक्टर काय म्हणाले, तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा इथे ब्रदर म्हणत असतात की डॉक्टर म्हणाले की त्यांचं ऑपरेशन करावं लागेल, पण त्यांची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे असं सुद्धा म्हणाले. तेव्हा इथे कोलतेची बायको जोरात रडायला लागते. कंडिशन क्रिटिकल आहे हे ऐकल्यानंतर तिला सुद्धा भीती वाटते. तर प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, वहिनी प्लीज प्लीज सावरा स्वतःला, नका रडू तुम्ही. तर प्रेक्षकांनो, इथे आता कोलतेची बायको ही खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. सगळं काही ठीक होईल की नाही होणार म्हणून ती आता रडत असते. त्याचबरोबर रागिनी आणि दीपक दोघेजण गाडीमध्ये असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, दीपक तो मास्क घे आणि तोंडाला लाव, नाहीतर विसरशील, कुणीही तुला ओळखायला नको. तेव्हा दीपक मास्क घेतो आणि तोंडाला लावतो. रागिनी म्हणते, बघू दे. गुड. आणि आता पुढे काय करायचं आहे हे तुला माहिती असेलच ना? तेव्हा दीपक म्हणतो, हो, मला सगळं काही माहिती आहे. तुम्ही जसं बोललायत अगदी सगळं तसंच होईल. तेव्हा रागिनी म्हणते, कुठल्याही पद्धतीची गडबड, हलगर्जीपणा मला नको आहे आणि चूक तर अजिबातच नको आहे. तेव्हा दीपक म्हणतो, मॅडम तुम्ही काळजीच करू नका, काम झालंच म्हणून समजा. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते की चला आता इथे तो कोलते काही वाचणार नाही, कोलते जाणार देवाघरी. त्यामुळे इथे आता संकर्षणवरती नाव येणार आणि मग जेव्हा संकर्षणला इथे आता त्याच्यावरती कंप्लेंट वगैरे होईल तेव्हा आकाशला सुद्धा हे सगळं भोगावं लागेल. आकाशवरती आता संकर्षण कंप्लेंट करेल, म्हणजे दोघांमध्ये छान असं भांडण होईल. भांडा मेल्यानो भांडा, मारा एकमेकांना एकदाचं, असं ती म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी ओजसला शाळेसाठी तयार करत असते. तेव्हा भूमी खूप उदास असते. ओजस तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणत असतो, काय झालं, आज मला डब्यात काय दिलं आहे? तेव्हा भूमी म्हणत असते, छोट्या भुकेसाठी आणि छोट्या सुट्टीसाठी तुला फ्रूट्स दिलेत आणि मोठ्या सुट्टीसाठी तुला पुरी भाजी दिली. तेव्हा ओजस म्हणत असतो, काय झालं, तुम्ही माझ्याकडे बघत का नाही? मी तुझ्याशी बोलतोय ना, लक्ष नाही आहे तुझं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, नाही ओजस, माझं लक्ष तुझ्याकडेच आहे, काय राहिले का द्यायचं तुला अजून? तेव्हा इथे ओजस म्हणतो, तसं नाही आहे, तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही आहे. तुला क्षितिजाची आठवण येते का? तुला बाळाची आठवण येते? तेव्हा भूमी म्हणते, तुला कसं माहिती? तेव्हा ओजस म्हणतो, कारण तू शांत शांत आहेस ना, म्हणून मला कळतंय. तेव्हा इथे ओजस म्हणतो की तुला क्षितिजाची खूप आठवण येते ना? तेव्हा भूमी म्हणते, हो बाळा, मला क्षितिजाची खूप आठवण येते. तेव्हा इथे ओजस म्हणतो, ये इकडे ये आणि इथे बस. तेव्हा ओजस म्हणतो की आपण एक काम करूया, आपण देवबाप्पाचं घर आहे ना उन्हात बांधूया, त्यानेच तुम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं आहे ना, मग आपण त्यांचं घर उन्हात बांधायचं. तेव्हा इथे भूमी हसायला लागते आणि म्हणते, ओजस किती गोड आहेस रे तू. तेव्हा ओजस म्हणत असतो की आता मी शाळेत जाणार आहे, पण मी परत आल्यानंतर आपण देवाजवळ प्रार्थना करू की क्षितिजा लवकरात लवकर घरी यायला हवी आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता मानसीने भूमीला फोन केलेला असतो. मानसी भूमीला म्हणत असते, ताई अगं खूप मोठं संकट आलं आहे, आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठी दुर्घटना घडली आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, का काय झालं, कुणाला काही लागलं आहे का? तेव्हा मानसी म्हणत असते, ताई अगं ते ऑफिसमध्ये कोलते आहेत ना, त्यांना डोक्याला जब्बर मार बसलाय, अगं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ते. आकाश आणि अथर्व दोघेजण तिथेच गेलेत. तेव्हा भूमी म्हणत असते, मनू अगं मग ऑफिसमध्ये काय म्हणतेस, घाबरले ना मी. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई अगं आपल्या ऑफिसमध्येच तर त्यांच्या डोक्याला जब्बर मार बसलाय ना, आणि ऑन ड्युटी असताना हे सगळं झालंय. त्याच्यामुळे आपल्या ऑफिसला सुद्धा जबाबदार ठरवू शकतात, कारण कोलते ऑन ड्युटी असताना हे सगळं घडलेलं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, तरी सकाळपासून मला कसं तरी वाटत होतं. तेव्हा मनू म्हणते, ताई अगं हे सगळं काय चाललंय ना, खरंच काहीच कळत नाही आहे. आकाश भाऊजी आणि अथर्व दोघेजण गेलेत हॉस्पिटलला, त्यांचं इथे ऑपरेशन करायला सांगितलं आहे. पण अथर्वचा आत्ताच फोन आला होता, कोलतेची कंडिशन खूपच जास्त क्रिटिकल आहे, कारण त्यांना खूपच जास्त मार बसला आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे, मी नंतर तुला फोन करते मानसी. तेव्हा इथे आता मानसीने फोन ठेवलेला असतो. भूमीला सुद्धा खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण जो काही अपघात घडलेला असतो तो इथे ऑफिसच्या बाहेरच घडलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कोलतेचं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं असतं. डॉक्टर संकर्षण म्हणत असतात की ठीक आहे, तो आता स्टेबल आहे, थोड्या वेळातच त्याला शुद्ध येईल. त्याला काही इंजेक्शनं द्यायची आहेत, ती इंजेक्शनं मी लिहून देतो, ती लवकरात लवकर अरेंज करा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कोलते खूपच जास्त रडत असते. मिसेस कोलतेला शांत करण्यासाठी आकाश म्हणत असतो की हे बघा वहिनी,
तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा काहीतरी खाऊन येता का? त्याचं आता ऑपरेशन झालं आहे. आपल्याला थोड्या वेळातच डॉक्टर सांगतील की तब्येत कशी आहे ते. तेव्हा अथर्व म्हणतो, वहिनी तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही काहीतरी नाश्ता वगैरे करून घ्या, नाहीतर तुमची तब्येत बिघडेल, तुम्हाला चक्कर येईल. तेव्हा इथे मिसेस कोलते म्हणत असतात की नाही नको, मला काही नको. तेवढ्यातच संकर्षण तिथे आलेला असतो. तेव्हा इथे मिसेस कोलते विचारत असतात की सर, डॉक्टर माझे मिस्टर कसे आहेत आणि ऑपरेशन व्यवस्थित झालं का? तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणत असतात, अजिबात काळजी करू नका, ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे, ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे, थोड्या वेळातच त्यांना शुद्ध येईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा तिथे दीपक आता हे सगळं बोलणं ऐकतो आणि रागिणीला आता मेसेज देतो की काम झालेलं आहे आणि ऑपरेशनसुद्धा झालेलं आहे. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की दीपक एक काम करायचं, आता पुढची जी खेळी आहे ना ती खेळायची, सांगितले ना काय करायचं आहे ते. तेव्हा दीपक म्हणतो हो मॅडम, तुम्ही सांगितलंय तसंच सगळं होईल. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीने रिसेप्शनला कॉल केलेला असतो आणि रागिणी म्हणत असते की मॅडम, मी इथे संकर्षण अधिकारी यांच्या घरून बोलते, एमर्जन्सी आहे, तुम्ही जरा त्यांना फोन देऊ शकता का? ते फोन उचलत नाही आहेत. तेव्हा इथे ती मुलगी म्हणत असते, अहो पण ते आता ओटीमध्ये आहेत, त्यांना मी फोन नाही देऊ शकत. तेव्हा ती म्हणते, हे बघा मॅडम, अहो खरंच खूप एमर्जन्सी आहे म्हणून फोन केला आहे हो, प्लीज तुम्ही डॉक्टर संकर्षण यांना बोलवा ना इथे, मी तोपर्यंत फोन होल्ड करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रिसेप्शनिस्ट म्हणत असतात, बरं बरं ठीक आहे, मी जाऊन सांगते सरांना, ते येतील फोन घ्यायला. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, काय झालं, ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे ना? तेव्हा वॉर्डबॉय म्हणत असतात की हो, ऑपरेशन व्यवस्थित झालं आहे, तुम्ही काळजी करू नका, थोड्या वेळात त्यांना शुद्ध येईल. तेव्हा आकाश म्हणत असतो की कितीही खर्च होऊ दे, कितीही पैसा लागू दे, आपण सगळं काही करू, फक्त कोलते हा बरा झाला पाहिजे. तेव्हा आकाश म्हणत असतो, वहिनी प्लीज आता तरी आमचं ऐका ना, प्लीज तुम्ही जा काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा मिसेस कोलते म्हणत असतात, नाही नको, मला काही खायला नको आहे. तेव्हा आकाश म्हणतो, असं करू नका वहिनी, अहो कोलते बरा होईल, आपण प्रयत्न करतोय ना, पण तुम्ही तुमची तब्येत बिघडवू नका. अथर्व बरोबर तुम्ही जा आणि काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा इथे आता मिसेस कोलते नकोच म्हणत असतात, पण अथर्व म्हणतो, वहिनी चला, तुम्ही चहा कॉफी काहीतरी घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा मिसेस कोलते अथर्व बरोबर आता चहा कॉफी घ्यायला जातात. कॅन्टीन तिथेच असल्यामुळे तिथेच अथर्व त्यांना घेऊन जातो. तर इथे आता रिसेप्शनिस्ट आलेल्या असतात आणि त्या म्हणतात की डॉक्टर संकर्षण, इथे एमर्जन्सीमध्ये तुमच्या घरून फोन आलेला आहे, त्यांना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तेव्हा तुमच्यासाठी फोन आहे. तेव्हा इथे आता डॉक्टर संकर्षण हे धावपळत आलेले असतात. आता घरून फोन आला आहे हे कळल्यानंतर कुठलाही माणूस घाबरणारच ना, त्यामुळे इथे डॉक्टर संकर्षण हे आता आलेले असतात आणि त्यांनी नर्सला जे इंजेक्शन आणायला सांगितलेलं असतं ते सुद्धा लिहून दिलेलं असतं. त्यामुळे डॉक्टर संकर्षण फोनवरती बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो, तर इथे नर्स इंजेक्शन आणण्यासाठी तीसुद्धा बाहेर गेलेली असते. तेव्हा दीपक म्हणत असतो की चला, याचा अर्थ आता आतमध्ये ICUमध्ये कुणीच नाही आहे, मला आता ICUमध्ये गेलं पाहिजे. तेव्हा दीपकला सांगितलेलं काम करण्यासाठी तो आलेला असतो. इथे आता कोलतेला सलाईन लावलेली असते, त्याच्यामध्ये दीपकने इंजेक्शन सोडलेलं असतं. इंजेक्शन सोडल्यानंतर आता कोलते काही वाचणार नसतो, हे सगळं प्लॅनिंग रागिणीने केलेलं असतं. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणत असतात, हॅलो कोण बोलतं आहे, पण इथे रागिणीने फोन कट करून ठेवलेला असतो. तेव्हा डॉक्टर संकर्षण भूमीला फोन करतात. भूमी फोन उचलते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, हॅलो कोण बोलतं आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो की भूमी मी बोलतो आहे, अगं आता हॉस्पिटलमध्ये फोन आला होता ना, का फोन केला होता, काय इमर्जन्सी आली आहे, कुणाला काही लागलं आहे का, ओजस ठीक आहे ना, ओजस पडला वगैरे नाही आहे ना, त्याला कुठे लागलं आहे का. तेव्हा भूमी म्हणते, नाही असं काही झालेलं नाही आहे, तुम्ही इतके हायपर का होत आहे, हे बघा घरी अजिबात इमर्जन्सी नाही आहे, सगळे एकदम ठीक आहेत. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, भूमी तू इथे आता हॉस्पिटलमध्ये फोन केला नव्हतास का. भूमी म्हणते, नाही संकर्षण, मी फोन केला नव्हता. तेव्हा संकर्षण म्हणतो, ओजसच्या आजीने फोन केला होता का. तेव्हा भूमी म्हणते, आता घरामध्ये काही इमर्जन्सीच नाही आहे, आत्ताच ओजस शाळेमध्ये गेला आहे, घरातली सगळी कामंही झाली आहेत, मग काय इमर्जन्सी असणार आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की भूमी कुणीतरी फोन केला होता इथे आणि म्हणाले की इमर्जन्सी आहे म्हणून, म्हणून मला काळजी वाटली होती, कुणीतरी प्रँक केला असेल, इथे सिच्युएशन काय आहे आणि लोक का अशी करतात खरंच मला कळत नाही. बरं ठीक आहे भूमी, सगळे ठीक आहेत ना, मग मी फोन ठेवतो.
तेव्हा इथे आता संकर्षणने फोन ठेवून दिलेला असतो. तेव्हा भूमी म्हणत असते की हॉस्पिटलमध्ये कुणीतरी प्रँक करण्यासाठी फोन का केला असेल? काहीतरी गडबड असेल का? सकाळपासून एकतर मला अस्वस्थ वाटतंय, काहीतरी खूप मोठं संकट येणार आहे असं का वाटतंय मला? तेव्हा भूमी म्हणते मला हॉस्पिटलला जायला हवं, तिथे काय सिच्युएशन आहे ती बघायला हवी. तर प्रेक्षकांनो, इथे दीपकने कोलतेच्या सलाईनमध्ये इंजेक्शन सोडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तो जातो आणि तिथे जे मशीन असतं ते मशीनसुद्धा आता बंद केलेलं असतं. त्यामुळे नर्स आल्यानंतर ते विचारतात, काय झालं, काय करताय तुम्ही इथे? तेव्हा दीपक घाबरतो आणि म्हणतो, नाही काही नाही, इथे आलो होतो मेडिसिन बॉक्स ठेवायला आणि बघितलं तर इथे बघा ना, हे जे मशीन आहे ते सुद्धा बंद पडले, मी इलेक्ट्रिशियनला पाठवून देतो. तेव्हा नर्स म्हणतात की ठीक आहे आणि ते मशीन स्वतः दीपकनेच बंद केलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नर्स म्हणते की ठीक आहे, तिला असं वाटतं की खरोखरच तो कुणीतरी वॉर्डबॉय असेल किंवा ब्रदर वगैरे असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दीपक बाहेर येत असताना संकर्षणने त्याला बघितलेलं असतं. संकर्षण त्याचे डोळे बघतो तेव्हा त्याचे डोळे असे असतात जे लक्षात राहण्यासारखे असतात. तेव्हा इथे दीपकला बघितल्यानंतर डॉक्टर संकर्षणला त्याच्यावरती संशय येतो, पण तरीसुद्धा त्याला इग्नोर करून डॉक्टर संकर्षण इथे आतमध्ये येतात. तेव्हा इथे नर्स म्हणत असतात की डॉक्टर हे बघा, हे इंजेक्शन तुम्ही मागवले ते मी घेऊन आली आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो बघू द्या. तेव्हा डॉक्टर संकर्षण इथे ती इंजेक्शनची बाटली व्यवस्थित आता चेक करतात. म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेखालून गेलेल्या असतात. फक्त दीपक येतो आणि दीपक घाण करतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण म्हणत असतो की तुम्ही त्यांना इंजेक्शन द्या, तोपर्यंत मी त्यांच्या रिलेटिव्सबरोबर बोलून घेतो. त्यांची बायको असेल ना बाहेर, त्यांना सांगतो की त्यांची तब्येत आता ठीक आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मॅडम काम झाले. तेव्हा रागिणीला खूप जास्त आनंद होतो. रागिणी म्हणते मला तेच तर हवं होतं ना, आता ह्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होईल. इथे आता संकर्षण यानेच आता कोलतेला मारले की काय, किंवा आकाशने हे सगळं मुद्दामून घडून आणले की काय, संकर्षणला फसवण्यासाठी अशा दोन्ही गोष्टी उभ्या राहतील. तेव्हा संकर्षण आकाशला ब्लेम करेल आणि आकाश संकर्षणला ब्लेम करेल आणि दोघांमध्ये चांगलं कडाक्याचं भांडण होईल आणि दोघे एकमेकांना मारतील. बरोबर की नाही? असंच आता इथे रागिणीला हवं असतं आणि तिच्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी घडत असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता कोलते वहिनी आलेल्या असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की वहिनी आलात तुम्ही, त्यांनी काही खाल्लं का अथर्व? तेव्हा अथर्व म्हणतो नाही, त्यांनी काही खाल्लेलं नाही आहे, फक्त चहा घेतला थोडा. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे, थोडी साखर पोटात गेली आहे ना तरीसुद्धा चालेल. बरं चला, आता आपण डॉक्टरांजवळ बोलून घेऊया का? तेव्हा इथे मिसेस कोलते म्हणतात की हो चला चला, जाऊन बोलूया आता डॉक्टरांजवळ. तेव्हा इथे ती लगेचच डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाते. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की या बसा, मला तुम्हालाच आता बोलवायचं होतं. तुमचा नवरा आता एकदम बरा आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे मिस्टर आता एकदम व्यवस्थित होणार आहेत. त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे. त्यांना आता इंजेक्शन द्यायला सांगितलं आहे, ते दिल्यानंतर. आणि इथे डॉक्टर संकर्षण बोलत असताना तिथे आकाश आणि अथर्व हे दोघेसुद्धा आलेले असतात. तेव्हा इथे आकाश संकर्षणकडे बघतच बसतो. तेव्हा संकर्षण म्हणतो काय झालं, माझं हॉस्पिटल आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो काही नाही, आम्ही इथे आलो आहे ते म्हणजे पेशंटसाठी. तेव्हा संकर्षण म्हणतो कोण आहे तुमचा पेशंट, कुणाचे रिलेटिव्ज आहात तुम्ही? तेव्हा आकाश म्हणत असतो की कोलते आमचा एम्प्लॉई आहे आणि जे काही घडलं ते आमच्याच ऑफिसच्या कॅम्पसमध्ये घडलं. तेव्हा आम्ही इथे नैतिक जबाबदारी म्हणून त्याच्यासाठी इथे आलो आहे. कसं आहे कोलते? तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की बरं ठीक आहे, म्हणजे हे सगळं जे काही घडलं आहे, एवढं मोठं कट वगैरे ते तुमच्या इथे घडलं आहे का? बसा बरं सांगतो. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो की त्यांना जब्बर मार बसला होता, पण ऑपरेशन सक्सेस झाले. त्याच्यामुळे आता त्यांना इंजेक्शन देण्यात आले. 12-13 तासामध्ये तुमच्या मिस्टरांना नक्की शुद्ध येईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, हे सगळं बोलणं चालू असताना तिथे भूमीसुद्धा आलेली असते. भूमी म्हणते की कोलते कुठे आहेत, कोलत्यांना कुठे ठेवलं आहे? तर कोलतेला ICUमध्ये ठेवलेलं असतं ते सांगण्यात येतं. तेव्हा इथे दीपक आता पळून जात असताना त्याचा धक्का भूमीला लागतो. भूमी म्हणत असते अरे कोण आहात तुम्ही? आणि तेवढ्यातच ते त्याच्याकडे बघते. बघून चालता येत नाही का? तेव्हा त्याचा मोबाईल खाली पडतो आणि दीपक आता भूमीकडे बघत असतो. तेव्हा भूमी म्हणते की हा माणूस कोण आहे, याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. तो सॉरी म्हणून पळून जातो. भूमी म्हणते हा माणूस मला बघून असा पळून का गेला आणि ह्या माणसाला
कुठेतरी बघितल्यासारखं का वाटतंय? याचे डोळे मला ओळखीचे का वाटतायत? असा प्रश्न इथे भूमीला पडलेला असतो. तेव्हा इथे दीपक भूमीला बघून तिथून पळून जातो, जेणेकरून भूमी त्याला पकडू नये असा त्याचा उद्देश असतो. पण इथे भूमीला मात्र त्याच्याकडे बघून आता संशय आलेला असतो. तर इथे संकर्षण सांगतच असतो की घाबरण्यासारखं काही नाही आहे, 12-13 तासामध्ये शुद्ध येईल कोलते, नाते बरे होतील. आणि तेवढ्यातच नर्स धावत पळत येते आणि म्हणत असते की डॉक्टर डॉक्टर तिकडे ते कोलते पेशंट. तेव्हा इथे मिसेस कोलते म्हणतात, काय झालं? तुम्ही अचानकपणे गप्प का बसलात? काय झाले ते सांगा ना. तेव्हा नर्स म्हणते, डॉक्टर त्यांना इंजेक्शन दिलं आणि ते ही इज नो मोर असं म्हणाल्यानंतर इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. भूमीने सुद्धा हे संपूर्ण बोलणं ऐकलेलं असतं. कोलते जिवंत नाही आहेत हे सांगितल्यानंतर डॉक्टर संकर्षण यांच्या तर पायाखालची जमीनच सरकते. सगळेजण इथे खूप जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता डॉक्टर संकर्षण आणि भूमी बोलत असताना तिथे काही गुंड लोक येतात. गुंड लोक येतात आणि तोडफोड सुरू करतात. ते गुंड लोक संकर्षणला पकडतात आणि त्याला इथे मारायला सुरुवात करतात. भूमी इथे त्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते लोक काही थांबायला तयार नसतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता तो गुंड माणूस संकर्षणला मारत असताना भूमी त्याला प्रोटेक्ट करत असते आणि तेव्हा भूमीच्या डोक्याला मार लागतो. तेव्हा संकर्षणला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे तो गुंड माणूस पुन्हा संकर्षणवरती हल्ला करणार. तेवढ्यातच इथे भूमीने आता तो हॉकी आपल्या हाताने पकडलेला असतो आणि तिने आता रणरागिणीचं रूप जणू काही धारण केलेलं असतं. तिने ते संकर्षणला प्रोटेक्ट करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि एक चांगली व्यक्ती म्हणून ती इथे संकर्षणच्या समोर ढाल बनून उभी राहते आणि इथे ती काठी, तो हॉकी आपल्या हातामध्ये पकडते आणि ती आता खूप जास्त चिडलेली असते आणि त्या माणसांना आता ती मारून टाकते की काय, त्यांच्यावरती वार करते की काय, असंच तिच्याकडे बघून आता वाटत असतं. तो माणूस तिच्या हातातून हॉकी काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण इथे भूमी तो हॉकी मात्र सोडायला अजिबात तयार नसते.